सकाळ सकाळ मस्त आवरलं का तर भीमा कोरेगावला जायचं होतं. मग गाडी काढली तेवढ्यात मम्मीचा कॉल आला. मम्मी म्हणली मला मेडिकलवरनं पहिलं गोळी घेऊन ये. मग मेडिकलला निघालो तेवढ्यात हा बारका भेटला. बारका मोहीन इथं दोघं बसले होते. त्यांना म्हणलं चला येता का. ते म्हणलं नको दादा तूच जाऊन ये. मी ज्या मेडिकलवरनं गोळी घेतो ते मेडिकलच बंद होतं. मग पुढं गेलो त्या मेडिकलवरनं गोळी ते घेतली आणि निघालो घराकडं. घरी गोळी ते दिलं. तेव्हा बघा हा बारका नुसतं माझ्या मागं लागला आहे. मला पण गाडीवर घेऊन चल, मला पण गाडीवर घेऊन चल. म्हणलं घरची तुला बी आणताल आणि मलाही आणताल, तरी तो ऐकायला तयार नाही. शेवटी त्याला म्हणलं तुझा घरी मला जाऊ दे. तो म्हणला नाही भाऊ मी तुला जाऊच देणार नाही. बघा सायकलच आडवी टाकली त्यांनी गाडीच्या. त्याला म्हणलं जाऊ दे मला. तो म्हणला नाही तू थांबच मलाच घेऊन चल. म्हणलं बाबा चल राऊंड मारून आणतो म्हणलं तुला. तो म्हणला नाही मला तुझ्यासोबतच यायचं आहे. म्हणलं तशीच गाडी पळवली आणि आलो काकाच्या इकडं जरा पेंटिंगचं काम चालू आहे त्याच्यामुळं सगळा गर्दच आहे. मग म्हणलं चला वर जाऊ. वर बघा इथं बघा सगळं पेंटिंग सगळं केलेलं आहे म्हणजे नॉर्मल पुट्टी ते लावलेलं आहे तिथं. मग गेलो आतमध्ये जाऊन बघा एकदा या रूममध्ये आज प्रायमरचं काम कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे आता इथं पेंटिंग म्हणजे उद्यापासून पेंटिंग चालू होणार. मग बारक्याला म्हणलं चल वर मांजरीचे पिल्लं तरी बघायला जाऊ. बारक्या म्हणलं चल जाऊ पण व्हिडिओ काढू. म्हणलं थांब काय होत नाही. आत्ता एका महिन्यापूर्वी हे सगळे पिल्लं झालेली आहेत. त्यांना बघितलं आणि म्हणलं चला आता घराकडे जाऊ. घराकडे निघालो तर बघा ही नांटे ते सगळी भेटली इथं. काही झालं तरी त्यांचा धिंगाणा काय कधी संपणार नाही. आता बघा मी गिम्बल घेतलाय तर चल दादा गिम्बलच दाखवा आम्हाला म्हणूनच ते मागे लागलेले आहेत.